श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. लक्ष्मीपूजन. यावर्षी लक्ष्मीपूजन असणार आहे 21 ऑक्टोबर. वार आहे मंगळवार. देवीचाच वार आलेला आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजनचं महत्त्व अजून वाढतं. लक्ष्मीपूजन सुरू करताना आपण वेगवेगळ्या गोष्टी तर घरी आणणारच आहोत. त्याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. म्हणजे लक्ष्मीपूजनच्या अगोदर जर विष्णू देवाचं नाम आपण घेतलं, जिथे देव विष्णू आहे तिथेच माता लक्ष्मी सदैव नांदते. त्यामुळे विष्णू सहस्रनामाचं 108 वेळा पठण करा, श्री सूक्ताचं पठण करा, लक्ष्मी अष्टका म्हणा आणि देवीची विधिवत पूजा करा. तर या दिवशी तुम्हाला एक मी असा उपाय सांगणार आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्याकडे घरी नांदेल, पैशाचा आवक वाढेल आणि काही संधी आपल्याला भेटतील, पैशाच्या संधी आपल्याला भेटतील. तर करायचं का आहे, या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय मी सांगते. चालू करायचं आहे, म्हणजे वार मंगळवार आलेला आहे, त्यामुळे कंटिन्यू तुम्हाला 11 मंगळवार हा उपाय करायचा आहे. पण शुभ दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनचा हा शुभ दिवस असणार आहे. तर करायचं काय, सगळ्यात सोपं आहे. पंचामृत बनवायचं आहे आपल्या घरी. जर तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी बनवा. हे पंचामृत बनवून तुम्ही जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करा. तिथे एक तुपाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला 11 फेऱ्या मारा. ह्या फेऱ्या मारल्याने काय होतं, आपलं जे कर्ज आहे ते फिटण्यास मदत होते. आणि कंटिन्यूस 11 मंगळवार तुम्हाला करायचं आहे. सुरुवात लक्ष्मीपूजनपासून करायचं आहे. छोटासा उपाय पण बेनिफिट मात्र खूप देतो. करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.